म्हणावंसं वाटते की ही भूमी साधूंची, ही भूमी संतांची, ही भूमी जवानांची, ही भूमी किसानांची, ही भूमी त्या प्रत्येक लेकराची, ही भूमी ती प्रत्येक माईची. हा विविध नटलेला हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये रायगड हा जिल्हा. आणि खरंच म्हणावंसं वाटतं की आज अलिबाग कोळीवाडा या बसेमध्ये आपण एक श्री दत्त प्रतिष्ठान यांच्या वतीने 10व्या वर्धमान दिनानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. आणि खरंच म्हणावंसं वाटतंय की आजचा हा 16 भक्तिगीताचा कार्यक्रम फक्त आणि फक्त आपण प्रत्येक भक्तीमध्ये वातावरण तयार करण्यासाठी होतो. जसं मी महाराष्ट्रामध्ये सांगितलं की विविध प्रकारचे गावं असतात आणि एक असं गाव होतं काही वर्षापूर्वी जिथं रोगराई आणि काळ पसरला होता. रोगराईने अहंकार मांडला होता की ते लहान लेकरं असो की वरिष्ठ व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंगावरती डाग फुटत होते आणि प्रत्येक जण तिथं फक्त आणि फक्त मरणाच्या दारात पोचत होता. पण खरंच जसं म्हणतात की जिथं नमस्कार आहे तिथं चमत्कार असतो, असाच चमत्कार घडला आणि एक लिंबाच्या झाडाखाली एक 12 वर्षाचा पोरगा तिथे उभा राहिला. अख्खं गाव त्याला विचार होत होतं की तू एवढ्या रोगराईमध्ये तू सहजपणे एवढ्या वादळात उभा राहतोय, तो बघत होतो. एक म्हातारी बाई आली, त्याला नाव विचारत होते, तो मुखा एकदा काही पोरगाही शब्द काढला नाही. आणि खरंच त्या शब्दानं त्या मुलाला परत 12 वर्षानंतर त्या शिर्डीला, आणि ते गावाचं नाव आहे ती शिर्डी, आणि शिर्डीला पाहत होतो म्हणजे आपला साई. सगळ्यांच्या मुखातनं जोरात आवाज येऊ द्या, साईनाथ महाराज की. आणि खरंच त्या शिर्डीला आता जसं म्हणतात की आपण आजचं ट्रेंडिंग जाणं, आता बघा पहिल्या माणसांना एकमेकांशी टच राहायची, आता मोबाईलवरती टच राहिलाय. प्रत्येक जण मोबाईलवरती टच मध्ये, आता फक्त जवळची नातीने लांब होत चालले. जसं म्हणतात ना की पूर्वी प्रेम असताना की आपण सहजपणे बोलायचो की माझं खूप प्रेम आहे, पण आता एक नवीन शब्द आलाय, तो म्हणजे आजचा प्रेमिक लव्ह यू. आणि असं एक सुंदर साई गीत म्हटलं की लव्ह यू साई बाबा, एक सुंदर असं गीत घेऊन येते आमचे लाडके काय का सादर करत आहे एक सुंदर असं साई गीत.